स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 416 BKS गॅलेक्सी रिअल्टर्स दिघा नवी मुंबई या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव मेपल वुड्स फेज 1 अँड मेपल वुड्स फेज 2 असे आहे। या प्रोजेक्टमध्ये बिल्डिंग A, B, C, D, E ह्या 38 फ्लोअरच्या आहेत आणि बिल्डिंग F ही 27 फ्लोअरची असून म्हाडासाठी बिल्डिंग F मध्येच 29 फ्लोअरची म्हाडाची वेगळी विंग आहे। म्हाडासाठी एंट्री आणि एक्झिट वेगळे दिलेले आहेत। संकेत क्रमांक 416 हा प्रोजेक्ट EWS उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 112 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत। त्याचा कार्पेट एरिया 29.1 स्क्वेअर मीटर म्हणजेच 313 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 18,59,600 रुपीज आहे। अनामत रक्कम 5,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट फेज 1 ची डिसेंबर 2028 आहे आणि फेज 2 ची डिसेंबर 2029 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही, परंतु रेरामध्ये 1 जुलै 2025 रोजी कंप्लेंट दाखल आहे। हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये सेलेबल टॉवर्स दिसत असून ॲम्युनिटीजसाठी दिलेला स्पेस दिसत आहे। त्यातील बिल्डिंग F मध्येच म्हाडाचे फ्लॅट आहेत। हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे। यामध्ये बिल्डिंगचे डिटेल्स दिले आहेत, ते आपण पॉज करून पाहू शकता। हा म्हाडाचा फ्लोअर प्लॅन आहे। हा अप्पर स्टिल्ट टू 29 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे, परंतु हा 29 फ्लोअरचा नसून 28 फ्लोअर पर्यंतचा आहे, एक्सेप्ट रेफ्युजी एरिया। आम्ही आपल्याला 29 फ्लोअरचा फ्लोअर प्लॅनची वेगळी माहिती पुढे देणार आहोत। यामध्ये 1 BHK चे प्रत्येक फ्लोअरवर 4 फ्लॅट दिले आहेत। 2 स्टेअरकेस, 3 लिफ्ट दिल्या आहेत। म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही। हा 7th, 12th, 17th, 22nd आणि 27th फ्लोअरचा रेफ्युजी फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये प्रत्येक फ्लोअरवर 3 1 BHK फ्लॅट आणि रेफ्युजी एरिया दिलेला आहे। हा 29th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये फक्त एकच 1 BHK चा फ्लॅट दिलेला आहे। हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, राईट साईडला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साईडला किचन आणि राईट साईडला बाथरूम आणि WC वेगवेगळे दिले आहेत। पॅसेजच्या समोर बेडरूम दिलेला आहे। हे पूर्ण प्रोजेक्टचे पार्किंग स्टेटमेंट आहे। यामध्ये म्हाडाच्या 112 फ्लॅटसाठी 112 कार पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे। स्कूटरसाठी सुद्धा नियोजन केलेले आहे। या प्रोजेक्टमध्ये विविध प्रकारच्या अम्युनिटीज दिल्या गेल्या आहेत, परंतु त्या म्हाडा विजेत्यांना मिळण्याची शक्यता नाही। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून दिघा रेल्वे स्टेशन 2 मिनिटे, ऐरोली रेल्वे स्टेशन 3 मिनिटे, इंद्रावती हॉस्पिटल 10 मिनिटे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 5 मिनिटे, माइंडस्पेस IT अँड ITES 6 मिनिटे, विबग्योर इंटरनॅशनल स्कूल 10 मिनिटे, मिलेनियम बिझनेस पार्क 8 मिनिटे अंतरावर आहेत। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिल्या आहेत। कनेक्टिव्हिटी 4 आउट ऑफ 5, नेबरहूड 3 आउट ऑफ 5, सेफ्टी 4 आउट ऑफ 5, लिव्हेबिलिटी 3 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 3.5 आउट ऑफ 5। बिल्डरची इथे 1 BHK 421 स्क्वेअर फीटची प्राइस 90 लाख आहे। म्हाडाचे फ्लॅट 313 स्क्वेअर फूट आहेत। बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फूट आणि ॲम्युनिटीज मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 आणि डिसेंबर 2029 आहे, म्हणजेच जवळपास 4.5 वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो। त्यामुळेच आम्ही आता रेंट विषयी काहीही सांगू शकत नाही। मायनस पॉइंटमध्ये म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही आणि म्हाडाचे फ्लॅट वेगळे असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळण्याची शक्यता नाही। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2028 आणि डिसेंबर 2029 आहे। प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे।
बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण जर 4.5 वर्ष थांबू शकत असाल तर आपल्या सोयीनुसार आपण या प्रोजेक्टचा विचार करावा. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.